श्री स्वामी समर्थ. कष्ट आणि प्रयत्नाशिवाय यश कधी मिळत नाही. नम्रता आणि सद्गुणांनी जीवन अधिक सुंदर होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनातील प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो, त्याचा लाभ घ्या. या संदेशाला 18 मिनिटे जर ऐकाल तर स्वामी सांगत आहेत, तुमच्या जीवनात मोठी आनंदाची बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. तुमचं जीवन आता पहिलेपेक्षा लवकर सुधारणार आहे. आयुष्यात तुम्हाला नवनवीन मार्ग मिळणार आहेत. संकटामधून पुढे जाण्यासाठी तुम्हाला आता चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आता तुम्हाला घाबरण्याचे काम नाही, कारण येत्या 2 ते 3 तासाच्या आत एक तुमच्या जवळचा व्यक्ती लवकरच तुम्हाला मोठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. सत्याच्या मार्गावर चालणारे नेहमी विजय मिळवतात. जीवन म्हणजे एक प्रवास आहे. नेहमी शिकत राहा. ज्ञान हे खरं संपत्तीचा खजिना आहे. ज्ञान हीच प्रगतीची गुरु किल्ली आहे. वाचन हे ज्ञानाच्या सागराचे द्वार आहे. प्रश्न विचारणे ही ज्ञानाच्या शोधाची पहिली पायरी आहे. ज्ञानाची खरी परीक्षा त्याचा योग्य वापर हे तेव्हा समजतो जेव्हा आपण संकटात असतो. अनुभव हे ज्ञानाचे सर्वोत्तम शिक्षक आहेत. आदर हा संवादाचा मुख्य आधार आहे. आदर दिला तर आपली मूल्य आणि संस्कार टिकून राहतात. नम्रता ही खरी सज्जनतेची ओळख असते. सौम्य शब्दांनी कठोर हृदय देखील जिंकता येते. सौजन्याने वागल्यास मनशांती मिळते. नम्रता माणसाच्या व्यक्तिमत्वाला उजाला देतात. अहंकार हा माणसाच्या प्रगतीचा मोठा शत्रू आहे. लक्षात घ्या, या संदेशाला फक्त 18 मिनिटे ऐकताच तुमच्या घरी तुम्हाला मोठी आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. कधी कधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं कधीही चांगलं असतं. स्वप्न तर ते नाही जे तुम्हाला झोपेत बघता. स्वप्न ते आहे जे तुम्हाला झोपू देत नाही. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो. प्रयत्न करताना चुका होतात. चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवामधून मिळते ते यश. अपमानांचा बदला भांडण करून नव्हे तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन घेतला जातो. आयुष्यात पुन्हा कोणी येत नाही, त्यामुळे समोरच्याची कदर करायला शिका. ज्याला आपल्याला आयुष्यात काही मिळवायचं असेल ना, तो व्यक्ती 100% मिळवू शकतो. फक्त कष्ट आणि मेहनत करणं गरजेचं असतं. जी सौंदर्याला सजीव बनवते ती विष्णतेला निर्जीव बनविते. तीच खरी कला होय. आरोग्याची फळे देणारी हे आपली व्यायाम एक अमृतवल्ली आहे. आपले काम जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे करणे हा सर्वांचा सन्मानाचा मार्ग आहे. या व्हिडिओला एक लाईक कराल आणि चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराल, तर येत्या 2 तासात तुमच्या घरी मोठी खुशखबर तुम्हाला ऐकायला मिळेल. अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात. त्या प्रकारे माणूस चांगला व्हायला त्याचा कुटुंब, त्याच्या घरच्यांचे संस्कार हे चांगले असावे लागतात. नेहमी उच्च ध्येय ठेवा व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. समुद्रात किती मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा. दुःखी राहिल्याने उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाही, उलट आजचे सुख सुद्धा निघून जातील. जीवनात किती वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचा होतो. दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो. काही गोष्टी मिळवायला वेळ लागतो. संयम बाळगा. आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. जीवनातील प्रत्येक क्षणी शिक्षण म्हणजे शिक्षण आहे आणि आपल्याला शिकत राहणं हे गरजेचं आहे. जो काळानुसार बदलतो तो नेहमी प्रगती करतो. काळानुसार बदला, नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल. आणि जर काळाने तुम्हाला बदललं तर हे तुमच्यासाठी फार जास्त वेदनादायक ठरू शकतं. आपण काय करतोय हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपल्या विचारांना नेहमी आपण महत्त्व दिले पाहिजे. आपल्या गोष्टी ज्या आपल्याला करायच्या आहेत त्याने प्रत्येक गोष्ट शक्य होऊ शकते. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आयुष्य काहीही बदलू शकणार नाही. वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं. नेहमी तत्पर राहा. बेसावध आयुष्य जगू नका.
कारण वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. कुणाला कमी समजू नका. ज्याला काच समजत असाल तो हिरा सुद्धा असू शकतो. कष्ट ही अशी चावी आहे जे नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते. प्रेम सर्वांवर करा पण श्रद्धा फक्त परमेश्वरावर ठेवा. कधी कधी आपण ज्याच्यावर खूप प्रेम करतो तो माणूस आपल्यापासून फार दूर जातो. लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल काही सांगता येणार नाही. भूक आहे तेवढे खाणे ही विकृती आणि आपल्याला भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही प्रकृती. आणि वेळ प्रसंगी स्वतः एका वेळी उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही आपली संस्कृती आणि संस्कार आहेत. संकट टाळणं आपल्या हाती नसतं पण संकटांचा सामना करणं त्याच्या हातात नसतं. पण संकटांचा सामना करून पुढे जाणं हे मात्र आपल्या हातात असतंच. त्यामुळे संकटांचा सामना करून मेहनत करा. अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे ते पण उघड्या डोळ्यांनी हे तर महापाप आहे. केवळ चुकीनेच नाती तुटत नाहीत तर बरीच नाती ही अहंकाराने सुद्धा तुटतात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, वय आणि पैसा यावर कधी गर्व करू नका. कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतातच. खरं तर सगळं चांगलं आहे आणि सगळंच वाईट आहे. सर्वात जास्त नाती फक्त गैरसमजामुळे तुटतात. म्हणून बोलत चला. टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ स्तुती करणारा आपला मित्र नेहमी धोकादायक आहे. स्तुती करणाऱ्या मित्रापासून नेहमी सावध राहा. आयुष्यात संकटे असतील तर त्यांचा सामना करा आणि पुढे जा. स्वतः कमवलेल्या पैशांनी एखादी वस्तू खरेदी करून बघा. तुमचे शोक आपोआप कमी होतील. जिथे प्रेम आहे तिथे जीवन आहे. अडचणीत असाल तर अडचणीपासून पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे. कोट्यावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. लक्षावधी हरिण शोधल्यानंतर कुठेतरी कस्तुरी मृग सापडतो. हजारो मोती उघडल्यानंतर एक शिंपलीमध्ये मोती सापडतो. शेकडो माणसे आयुष्यात भेटतो. त्यानंतर एखादा असा व्यक्ती सापडतो जो आपल्या हृदयाच्या खूप जवळ असतो. प्रत्येक वेळेला सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होऊ शकतं. आपली श्रद्धा आणि विश्वास तशी असणे गरजेचं आहे. खूप मोठा विजय मिळवायचा असेल तर मेहनत सुद्धा करावी लागते. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते. म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आपल्या आयुष्यात आपल्याला नेहमी आनंद मिळतो. इतरांसाठी वेळ नसणे एवढे व्यस्त राहू नका. कुणीही गृहीत धरेल एवढे स्वस्त सुद्धा होऊ नका. अशा लोकांना शोधा जे तुमच्यात वेळ चांगल्या प्रकारे वाया घालवू शकतील. अशा नको जे फक्त टाइमपास म्हणून वाया घालवतील. एखादा व्यक्ती वेळ देतोय तर त्याचा फायदा घ्यायला शिका. त्या व्यक्तीच्या वेळेचा न की त्या व्यक्तीचा. प्रत्येक वेळेला संकटामधून स्वामी तुम्हाला बाहेर काढतील. संकटांचा सामना करण्यासाठी स्वामी तुमची मदत नक्की करतील. फक्त आपण त्यांच्यावरती शांतपणे डोळे बंद करून पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवायला हवी. आपण जेव्हा स्वामींना मानतो तेव्हा ते आपली साथ 100% देतात. आपली परिस्थिती हे कशी आहे आणि परिस्थितीला शरण न जाता आपल्याला आपलं काम करत आपण मेहनत करून पुढे गेलेलं कधीही चांगलं असतं. मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहिजे. स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो. ते फक्त आपण करायचा सुद्धा नसतो. ते आपल्या कामातून दिसून येत असतो. नेहमी लक्षात ठेवा, स्वतःचा मोठेपणा करण्यात कुठल्याच प्रकारची समजदारी नाही. स्वतःचं काम करत आयुष्य जगण्यात खरी समजदारी आहे. बऱ्याचदा संकटे आले म्हणून त्यांना घाबरण्यात समजदारी नाही. आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका. कधी चुकून डोळ्यात 2 अश्रू आले तर ते पुसायला किती लोक येतात ते मोजा. नेहमी लहान बनून राहा. प्रत्येक जण तुमच्या बरोबर बसू शकेल आणि आयुष्यात एवढे मोठे व्हा की तुम्ही उभे राहिले तर कुणीही बसलेला नसेल. विश्वास हा खोडरबर सारखा असतो. केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर कमी होतो. टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध राहा. मोती बनून शिंपलीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चकाकीने तहान भागवणे हे चांगलं असतं. थोडे दूर नेहमी प्रयत्न करा, कारण आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही. कधी कधी दुःख येईल तर नाराज होऊ नका. फक्त आपले काम करत राहा.
आपल्या कामावर सर्व काही अवलंबून आहे हे गोष्ट कधी विसरू नका. आपण आपले काम हे प्रामाणिकपणे करत राहायला पाहिजे. थोडं दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडं दुःख सहन करायला काय हरकत आहे. कुणा वाचून कुणाचं काही अडत नाही. हे जरी खरं असेल तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवता येतात. फक्त मनगटात ती मिळवण्यासाठी जिद्द असावी लागते. मोठ्या मोठ्या गोष्टी करणारे लोक मोठे नसतात, तर छोट्या छोट्या गोष्टीत समजून घेणारे लोक हे मोठे असतात. आयुष्यात संकटे असतील तर त्यांचा सामना करा आणि पुढे जा. शेवटी विषय हा मेहनतीचा असतो. जो व्यक्ती मेहनत घेईल तो पुढे जाईल आणि जो मेहनत घेणार नाही तो मागे राहील. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवून काम करणे हे नेहमी गरजेचे असते. आपल्याला जे गोष्ट आवडते ती करण्यासाठी कष्ट करा. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला संकटे असतील, पण त्या संकटांचा सामना करणं गरजेचं असतं. जे काही तुमच्या आयुष्यात तुमच्या मनाविरुद्ध होत आहे त्यांचा सामना करणं गरजेचं असतं. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे होण्यासाठी तुम्हाला कष्ट तर घ्यावे लागतील. जो व्यक्ती कष्ट घेईल त्याला यश 100% मिळेल. आपण प्रत्येक वेळेला ज्या गोष्टीबद्दल जास्त विचार करतो ना, ती गोष्ट आपल्याला मिळण्यासाठी कष्ट तर घ्यावे लागतील. कारण कष्टाला पर्याय नव्हता. कष्टाला काल सुद्धा पर्याय नव्हता आणि आजही नाही आणि उद्याही नसणार. एक गोष्ट अशी आहे की आपण कष्ट करू तर 100% यश आपल्याला मिळणार. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा आणि आपले काम करा. आपले काम जसे असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करायचं असेल ना, तर तुम्हाला मेहनत करावी लागते. बिना मेहनतीचं काहीही होत नाही. फक्त कष्ट करायला शिका, कारण कष्टाने प्रत्येक गोष्ट होते. आपण कष्ट करू तर आपल्याला साथ मिळते. त्यामुळे जो व्यक्ती कष्ट करतो ना, त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला जो स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करेल त्याला मी साथ देणार आहे. फक्त मेहनत करणं मात्र गरजेचं असतं. बिना मेहनतीचं काहीही नाही. या आयुष्यात अशी कुठलीच गोष्ट नाही जे बिना मेहनतीची होऊ शकते. तुम्हाला जर आयुष्यात काही मोठं करायचं तुमचं स्वप्न असेल ना, तर तुम्हाला मेहनत खूप घ्यावी लागेल. फक्त त्यासाठी मेहनतच घेऊन चालणार नाही, तर आपल्याला कष्ट करून चांगल्या प्रकारे काम सुद्धा करावं लागतं. आपलं काम काय आहे त्यावरून प्रत्येक वेळेला गोष्टी ठरत असतात. स्वतःकडे लक्ष ठेवा आणि नेहमी प्रयत्न करा. आपले प्रयत्न आपल्याला यशस्वी बनवतात. त्यामुळे काय प्रयत्न करत आहात हे सुद्धा बघा, तरच तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकता. प्रत्येक वळणावर सर्व गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकत नाही. त्यासाठी नेहमी स्वामी तुम्हाला नक्की मदत करतात. स्वामी जेव्हा तुम्हाला साथ देतात ना, त्यासाठी कष्ट तुम्हाला स्वतः घ्यावे लागतात. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देतील. फक्त विश्वास ठेवा आणि कष्ट करा, कारण कष्टाला कधीही पर्याय नसतो. पण जो व्यक्ती कष्ट करतो त्याला स्वामी साथ नक्की देतात. आयुष्यात अडचणी आहेत का, त्या अडचणींचा सामना करा, कारण जो व्यक्ती अडचणींचा सामना करतो त्यालाच स्वामी साथ देतात. आपण ज्या अडचणीत अडकून आहोत ती गोष्ट प्रत्येक वेळेला आपल्याला मागे ओढेल असे नाही. आपण कष्ट ज्या प्रकारे करतो त्या प्रकारे सुद्धा बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. विषय शेवटी आपल्या कष्टाचा असतो. आपण ज्या प्रकारे कष्ट करतो त्यात आपल्याला त्या प्रकारे साथ सुद्धा मिळते. त्यामुळे कष्ट चांगल्या प्रकारे करा आणि पुढे जाण्यासाठी नेहमी स्वामी तुम्हाला मदत करतील. हे गोष्ट कधीच विसरू नका. आयुष्यात संकटे आहेत तर त्या संकटांचा सामना करायला शिका, कारण जो संकटांचा सामना करतो ना तो नेहमी पुढे जातो. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत आणि कष्ट अशा प्रकारे करा की यश नेहमी तुम्हालाच मिळायला पाहिजे. स्वतःला नेहमी त्या गोष्टीसाठी तत्पर करून घ्या की जर तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला यश 100% मिळणार. स्वतःकडे लक्ष द्या. तुम्ही जे काही गोष्टी करत आहात ती गोष्ट करण्यासाठी कष्ट करा आणि कष्टाने तुम्हाला यश 100% मिळते. ही गोष्ट कधीच विसरू नका. आपल्या आयुष्यात बरेच संकटे आहेत, पण त्या संकटांचा सामना करा, कारण तेच तुम्हाला नेहमी साथ देतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला जो माझ्यावरती विश्वास ठेवेल ना त्याला मी नक्की साथ देणार. त्यामुळे स्वामी नामावर तुम्ही विश्वास ठेवा
अशक्य सुद्धा शक्य करतील स्वामी. आजकाल प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात संकटे असतात, पण जो व्यक्ती त्या संकटांचा सामना करतो तोच पुढे जातो. चांगल्या लोकांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते पाऱ्यासारखे असतात. तुम्ही जेव्हा त्यांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा हे त्यांना जेव्हा समजते आणि याचं त्यांना दुःख होते, तर ते सांगणार नाहीत, पण हळूहळू तुमच्या आयुष्यातून कायमचे दूर जातात. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या प्रयत्नाने बऱ्याच गोष्टी शक्य होतात, पण ते शक्य करण्यासाठी आपल्याला मेहनत सुद्धा तेवढीच करावी लागते. विठ्ठलाला एकाने विचारलं की सर्वात महान जागा कोणती? तो म्हणाला, जी आपण दुसऱ्याच्या मनात निर्माण करतो ती महान जागा. तिचा भाव करता येऊ शकत नाही आणि ती एकदा गमावली तर ती पुन्हा करणं जवळजवळ अशक्यच आहे. सत्याचं नाव हरलेलं, डुबलेलं, डगमगलेलं, पण कधी न बुडणारं असतं. आपल्या व्यथा तिथे मांडा जिथे समाधान मिळेल, आणि आपला माथा तिथे टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल. नाहीतर व्यथा आणि माथा तुटण्यात लोक सराईल असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या कष्टाला साथ स्वामी देतात, आणि आपण जर कष्ट चांगल्या प्रकारे करू तर त्यात 100% साथ मिळते. महत्त्व कळले तरच त्याचे मोल आणि वापर कळतो. मग ती व्यक्ती असो वा वस्तू असो, बाकी सर्व तर चांगलंच चाललंय. एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात संकटे आले तर त्यांचा सामना करायला शिका. जो संकटांचा सामना करतो तो नेहमी पुढे जातो. त्यामुळे संकटांचा सामना करून पुढे जायला शिका. आपण बऱ्याचदा संकटात घाबरतो, तर न घाबरता मेहनत करणं हे गरजेचं असतं. बिना मेहनतीचं काहीही होत नाही, आणि जो व्यक्ती कष्ट करतो ना, त्याला जास्त चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. सर्व विषय आपला असतो. आपण काय कसं करतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. शेवटी विषय आपल्या कष्टाने बनत असतो. आपण ज्या प्रकारे कष्ट करतो ना, त्या प्रकारे सर्व गोष्टी शक्य होत जातात. त्यामुळे स्वतःकडे विश्वास ठेवून प्रयत्न करा. आपल्या विश्वासाने गोष्टी शक्य होऊ शकतात. स्वामी म्हणतात, आयुष्यात संकटे आहेत तर त्या संकटांचा सामना करा. बऱ्याचदा संकटे अशी असतात जे आपल्याला मागे ओढतात, पण आपण न घाबरता मेहनत करणं हे गरजेचं आहे. मेहनतीला आणि कष्टाला पर्याय नव्हता आणि पर्याय नाही, आणि उद्या सुद्धा नसणार. पर्याय फक्त एका गोष्टीला आहे की आपण कष्ट करत आहोत, त्या कष्टात आपल्याला यश मिळत आहे. न थांबता, न हारता, न थकता प्रयत्न करणं सुद्धा गरजेचं आहे, कारण त्याशिवाय यश आपल्याला कधी मिळणार नाही. यश मिळवणं सोपं नाही, फक्त ते यश मिळवण्यासाठी आपल्याला मेहनत करणं गरजेचं आहे. शेवटी विषय हाच असतो, जो व्यक्ती मेहनत करतो त्याला देव सुद्धा साथ देतो, आणि संपूर्ण जग त्याची साथ देत असते. आणि जो व्यक्ती मेहनतीला कंटाळतो तो नेहमी मागे राहतो. त्यामुळे मेहनतीकडे लक्ष द्या आणि मेहनत करायला शिका. आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळेला मेहनत जो व्यक्ती करतो ना, त्या देव नेहमी साथ देतात. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात जे संकट आहेत त्यांचा तुम्ही सामना करून पुढे जायला शिका. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. आपण आयुष्यात ज्या गोष्टीबद्दल विचार करतो ती गोष्ट करायला शिका. त्यात यश तुम्हाला नेहमी मिळते. जी गोष्ट आवडेल ना, ती गोष्ट तुम्ही करून बघा, कारण प्रत्येक आवडणारी गोष्ट आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. आज आपण ज्या गोष्टीविषयी अडचणीत आहोत, ज्या गोष्टीचा सामना करत आहोत, ती गोष्ट आपल्याला मिळणार म्हणजे मिळणार. फक्त विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकतं. कष्टाला पर्याय नाही. काल सुद्धा नव्हता, आज सुद्धा नाही, आणि भविष्यातही नसणार. पर्याय फक्त एका गोष्टीला असतो, जो मेहनत करतो त्याला. मेहनत कराल तर 100% तुम्हाला साथ नक्की मिळणार. मेहनतीला कधीही पर्याय नाही. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपण ज्या गोष्टीला पूर्णपणे घाबरतो किंवा जी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध होते, ती गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट तुम्हालाच करावे लागतात. आपल्या कष्टाने आपण पुढे जाऊ शकतो. आपले कष्ट हे अशी गोष्ट आहे जी आपल्याला प्रत्येक वेळेला पुढे नेते. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे मिळण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. आपण ज्या प्रकारे काम करतो त्या प्रकारे सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत असतात. आपल्याला कधीही घाबरायचे नाही, चिंता किंवा काळजी करायची नाही. आपल्याला करायची आहे ती फक्त आणि फक्त मेहनत, कारण आपण मेहनत करूनच पुढे जाऊ शकतो. मेहनतीशिवाय काहीही नाही. बाकी सर्व जे तुम्हाला मिळवायचंय ते तुम्ही तुमच्या मेहनतीने मिळवू शकता. कष्ट करण्याची जर जिद्द आणि ताकद असेल तर व्यक्ती आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो. त्यामुळे कष्ट करायला शिका. आपले कष्ट आपल्याला पुढे नेतात, आणि जो व्यक्ती कष्ट करतो ना, तोच पुढे जाऊ शकतो. बिना कष्टाचे काहीही नाही. सर्व आयुष्य हे अवघड आहे, आणि जो व्यक्ती कष्ट करतो त्याच्यासाठी सर्व काही सोपं आणि चांगलं आहे.
आपण सामना करतोय तर सामना करायलाच पाहिजे, कारण कष्टाने प्रत्येक गोष्ट शक्य होते आणि शक्य प्रत्येक गोष्ट करायची असेल तर मेहनत आपल्याला करावी लागते. बिना मेहनतीचे काहीही नाही. मेहनत जर चांगली असेल तर साथ 100% आणि मेहनत जर चांगली नसेल तर साथ तर सोडा, कोणी तुमच्या सोबत सुद्धा असणार नाही. शेवटी सर्व काही हे मेहनतीवर असतं. मेहनत चांगली आहे तर सगळेजण जवळ असतात आणि मेहनत बरोबर नाही तर कोणी तुमची साथ सुद्धा देणार नाही. आपण ज्या लोकांना आपलं मानतो ते लोक कधी आपले नव्हतेच आणि आपले कधी नसणार सुद्धा. आपल्याला फक्त तेच लोक आपले जे आपली साथ देतात आणि वाईट काळात आपल्यासोबत ठामपणे उभे राहतात. आपल्या म्हणण्यासाठी पुढचे लोक आपले असायला सुद्धा हवे, कारण प्रत्येक वेळेला एखादा व्यक्ती आपली साथ देईल हे गरजेचे नाही. कोणी आपली साथ तर देणार नाही, पण बऱ्याच वेळेला आपल्याला मागे 100% ओढेल. लोकांकडे लक्ष नका देऊ. लोक चांगल्या गोष्टीला सुद्धा खराब म्हणतात आणि प्रत्येकाला टोमणे मारत असतात. लोकांचं तर काम आहे की प्रत्येकाला काही ना काही बोलून मागे ओढायचं. मात्र आपण न थांबता न थकता आपले प्रयत्न करत राहायचे. आपल्या प्रयत्नांवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. शेवटी आपल्याला जे मिळवायचं आहे ना, त्यासाठी कष्ट करावेच लागतात. कष्टाशिवाय पर्याय नाही आणि जो व्यक्ती कष्ट करतो त्याला संकटात स्वामी साथ नक्की देतात. प्रत्येक वेळेला संकटांचा सामना करून पुढे जायचं असेल तर तुम्हाला मेहनत करणं हे गरजेचं आहे. काल सुद्धा मेहनत केली, आज सुद्धा करत आहात आणि उद्या सुद्धा तुम्ही मेहनत करून पुढे जाणार आहात. हे गोष्ट जोपर्यंत तुमच्या लक्षात आहे तोपर्यंत यशस्वी तुम्ही 100% आहात. आपल्या कष्टाला पर्याय नसतो आणि कष्ट कालही तसेच होते, आजही तसेच आहेत. पर्याय फक्त एका गोष्टीला असतो, आपल्या मेहनतीला. आपली मेहनत आपल्याला पुढे नेते, त्यामुळे मेहनतीकडे लक्ष द्या. बऱ्याच वेळेला सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे मिळू शकतात, फक्त त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागतात. अपार संकटांचा सामना केल्यानंतर एक गोष्ट आपल्याला समजते, ती म्हणजे आयुष्यात यशस्वी होणं हे महत्त्वाचं नाही, तर आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे जगणं हे महत्त्वाचं आहे. आणि आयुष्य चांगल्या प्रकारे जगायचं असेल तर त्याला यशस्वी होणं हे गरजेचं असतं. फक्त विचार करून काहीही होणार नाही. आयुष्यात जर काही मिळवायचे असेल, काही करायचे असेल तर त्याप्रती आपल्याला मेहनत करणं सुद्धा गरजेचं असतं. मेहनतीने कष्ट घ्या. कष्टाने प्रत्येक गोष्ट शक्य होते. आयुष्यभर तुम्हाला पाहिजे ते गोष्टी मिळवता येतात. फक्त कष्ट करायला शिका. जो व्यक्ती कष्ट करायला लाजत नाही त्याला देव कायम साथ देतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येक गोष्ट ही त्याला हवी होती तशी मिळत असते. आपण न घाबरता किंवा न चिंता करता जर प्रयत्न करू तर आपल्याला 100% प्रत्येक गोष्टीत यश हे मिळू शकतं. आपल्या संकटांचा सामना करून पुढे जाणं आयुष्यात यशस्वी होण्याचा याच्यापेक्षा उत्तम आणि दुसरा मार्ग कुठलाच मिळणार नाही. बघा, बऱ्याचदा आपल्या आयुष्यात संकटे येतात. त्या संकटांचा सामना करून पुढे जाणं हे मात्र सोपं नसतं, पण आपण जेव्हा त्या संकटांचा सामना करतो तेव्हा ती गोष्टसुद्धा शक्य होते. आता चिंता सोडा, काळजी सोडा आणि मेहनत करा, कारण मेहनतीला कालसुद्धा पर्याय नव्हता, मेहनतीला आजही पर्याय नाही आणि उद्यासुद्धा मेहनतीने प्रत्येक गोष्ट मिळवता येते. विषय शेवटी फक्त आपल्याला काय करायचं आहे याचा असतो. बाकी सर्व होत जातं. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण आत्मविश्वास प्रत्येक गोष्ट मिळवू शकतो. आपण न घाबरता काम केले तर आपल्यालाच आपल्या आयुष्यात या गोष्टीचा चांगला फायदा होऊ शकतो. वाईट काळ आहे म्हणून घाबरायचे का? तर नाही. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनाविरुद्ध होत आहे म्हणून चिंता करायची का? तर नाही. करायची म्हणजे फक्त एकच गोष्ट, ती म्हणजे कष्ट आणि स्वतःवर विश्वास ठेवून. बाकी सर्व काही आपल्याच मनाप्रमाणे होते. आयुष्य सोपं नाही. कुणाचंच आयुष्य सोपं नव्हतं आणि तुमचंसुद्धा नसणार आहे. आपल्याला मेहनत करत काम करावं लागेल, कारण तेच आपल्याला पुढे नेत आहे. विषय फक्त कष्टाचा असतो. कष्ट जर करू शकाल तर यशसुद्धा 100% मिळणार. आपल्याला आपले काम करताना आपल्या आयुष्यात ज्या अडचणी येतात त्या अडचणींचा सामना करणे खूप गरजेचे आहे. जो व्यक्ती अडचणींचा सामना करून पुढे जातो त्याला प्रत्येक वळणावर स्वामी स्वतः मदत करतात. आपण घाबरायचे का? तर नाही. आपण आपले काम करत मेहनत करत पुढे जायचे,
कारण विषय हा मेहनतीवरच थांबतो. आपण जर मेहनत केली ना तर प्रत्येक गोष्ट शक्य आहे. आपल्यासाठी ज्या गोष्टी कधी काही अशक्य होत्या त्या आता आपणे आप शक्य होताना दिसतील. आपण ज्या गोष्टीबद्दल फार चिंता किंवा काळजी करत होतो आता ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत आहे. बघा, चिंता किंवा काळजी अजिबात करू नका. करा तर ते फक्त आणि फक्त आपले काम करताना आपल्याला कुठल्याच गोष्टीचा विचार करण्याची अजिबातपणे गरज नाही. आपले काम महत्त्वाचे आहे. कारण जो व्यक्ती आपल्या कामाला महत्त्व देतो तो त्याच्या आयुष्यात 100% यशस्वी होऊ शकतो. आपल्या कामाकडे लक्ष द्या, कारण कामाने प्रत्येक गोष्ट शक्य होते. आयुष्यात पुढे जाण्यासाठी मेहनत गरजेची आहे आणि जो व्यक्ती मेहनत करतो, कष्ट घेतो त्याच्यासाठी तर प्रत्येक गोष्ट शक्य आहे. आपण जास्त चिंता करायला नको. आयुष्यात वाईट काळ आला तर त्या वाईट काळाला घाबरायला नको. आपण फक्त आपले काम करायला हवे, कारण आपल्या कामाने प्रत्येक गोष्ट शक्य होते. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुलांनो, तुमच्या आयुष्यात जे संकटे आहे त्याच्याबद्दल तुम्ही प्रयत्न करा आणि जे गोष्ट तुम्हाला शक्य करायची आहे त्या गोष्टीबद्दल प्रयत्न करत पुढे जा. आता घाबरण्याची वेळ कायमची संपली आहे. आता वेळ आहे ती फक्त स्वतःकडे लक्ष देऊन प्रयत्न करण्याची. आता आपले प्रयत्न आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत करणार आहेत. आपल्या प्रयत्नांकडे बघा, त्या गोष्टीकडे बघून कार्य करा, कारण आपले प्रयत्न आता आपल्याला पुढे नेण्यासाठी कामी येणार आहेत. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होते. श्रद्धा आणि विश्वास जर स्वतःवर असेल तर आयुष्यात अशक्यसुद्धा शक्य होते. शेवटी स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जो व्यक्ती स्वतः एखाद्या गोष्टीकडे लक्ष देतो आणि प्रयत्न करतो त्याला नियतीसुद्धा मदत करते. आपण आपल्या कामाकडे लक्ष द्यायला हवे. आपल्याला ज्या गोष्टी जमतात किंवा ज्या गोष्टी करण्यासाठी आपण आपली इच्छाशक्ती ठेवतो त्या गोष्टी करण्यासाठी नेहमी मेहनत घेणे हा एक पर्याय आहे आयुष्यात पुढे जाण्याचा. प्रत्येक संकटांचा सामना करून यशस्वी होण्याचा आणि आपलं आयुष्य पूर्णपणे सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे नेण्याचं. प्रत्येक वेळेला संकटे हे आपल्या आयुष्यात येत असतात. त्या संकटांचा सामना आपल्याला करावा लागतो. आपण घाबरतो, खूप जास्त विचार किंवा चिंता करतो, पण त्या गोष्टी न करता आपल्याला आपल्या कामाकडे लक्ष देणे हे मात्र महत्त्वाचं आहे. आपण न घाबरता काम केले, त्यात यश मिळवले तर यापेक्षा मोठी आपल्यासाठी चांगली गोष्ट कुठलीच नाही. स्वतःला नेहमी सांगा आणि ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला करायला आवड आहे किंवा जे गोष्ट करायला तुम्हाला सोपी जाते ती गोष्ट नेहमी करा. प्रत्येक वेळेला संकटे तुमच्या मागे येतात, त्यांचा सामना करा आणि पुढे जा. जो व्यक्ती संकटांचा सामना करायला घाबरत नाही तो 100% पुढे जाऊ शकतो. स्वतःवरती असलेला आपला हा आत्मविश्वास कालसुद्धा चांगला होता, आजसुद्धा चांगला आहे आणि उद्यासुद्धा चांगला असणार आहे. आपण काय करतोय हे महत्त्वाचं नाही, तर ते कशा प्रकारे करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. शेवटी विषय याचा असतो की आपण काय करतोय, आपण घाबरतोय का? बऱ्याचदा लोक संकटांना घाबरतात. संकटांचा सामना करायचा आणि पुढे जाण्यासाठी कष्ट आणि मेहनत घेत राहायची. शेवटी विषय या गोष्टीचा असतो की आपल्याला काय करायचं. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे मिळवायचं आहे तर कष्ट आपल्याला घ्यावे लागतात. आपण संकटातून पुढे जाऊ शकतो. फक्त स्वतःकडे लक्ष द्या. आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं त्याकडे थोडंसं लक्ष देऊन काम करा. शेवटी विषय हा कष्टाचा असेल. जर कष्ट चांगल्या प्रकारे कराल ना तर 100% साथ तुम्हाला नक्की मिळेल. आयुष्यात अपार संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करून बघा. पुढे जायला तुम्हाला मदत मिळते. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते. स्वतःकडे लक्ष द्या, कारण तुम्ही ज्या गोष्टी करत आहात त्या गोष्टी नेहमी तुम्हाला मागे ओढतील असं नाही. स्वतःविषयी प्रयत्न करा. आयुष्यात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन तेव्हा मिळते जेव्हा स्वतःकडे लक्ष असेल आणि काम चांगले असेल. आपण स्वतःकडे लक्ष देऊन काम केले तर आयुष्यात प्रत्येक वेळेला आपण यशस्वी ठरू. आपल्याला घाबरण्याचे किंवा जास्त चिंता करण्याची गरज अजिबात नाही.
आपल्याला करायचं आहे ते स्वतःवरती विश्वास ठेवून फक्त आपलं काम, बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे नक्की होत आहे. विश्वास ठेवा, तुम्ही काहीही करू शकता. आयुष्य हे सोपं नाही. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतील. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वतः स्वामी समर्थ महाराज करतील. आपण श्रद्धा आणि विश्वास ठेवू तर आपल्याला साथसुद्धा देतील. आयुष्यभर आपली मदतसुद्धा करतील. कायमस्वरूपी आपल्यासोबत उभे राहतील. फक्त स्वामीच असे आहेत जे आपल्याला प्रत्येक वेळेला मदत करतात. प्रत्येक वेळेला संकटांचा सामना करायला शिका. संकटे हे काही फार अशक्य नाहीत. त्यांचा सामना कराल तर 100% यशस्वी व्हाल. यश मिळवण्यासाठी मेहनत करणं गरजेचं असतं. शेवटी विषय हे आपल्या कष्टाचा आणि मेहनतीचा असतो. मेहनत करणाऱ्याला देव नक्की साथ देतो. त्यामुळे कष्ट आणि मेहनत करा. मेहनतीला 100% यश मिळते. निदान आपल्याला त्या गोष्टीसुद्धा मिळतात जे स्वतःकडे लक्ष देऊन मिळवता येतात. आपण ज्याबद्दल जास्त विश्वास ठेवून काम करतो ती गोष्ट आपल्याला नक्की मिळायला हवी. स्वामी म्हणतात, स्वतःकडे थोडंसं तरी लक्ष द्या. आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रयत्न करा आणि प्रयत्नातच तुम्हाला यश मिळणार आहे. आता न घाबरता प्रयत्न कराल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वतःकडे लक्ष द्या. आयुष्यात तुम्हाला खूप पुढे जायचं आहे आणि पुढे जाताना स्वतःकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आपल्याला नेमकं काय करायचं आहे ते सुद्धा खूप गरजेचं आहे. आयुष्यात सोपं काही नाही. प्रत्येक गोष्ट अवघड आहे, पण ती अवघड गोष्ट शक्य करण्यासाठी मेहनत आपल्याला घ्यावी लागते. आपली मेहनत जशी आहे ना त्यावर काम करण्यास सुरुवात करा. शेवटी आपल्याला साथ स्वतः स्वामी देतील. आपण अपयशी ठरलो त्या गोष्टीला नेहमी दुर्लक्ष करा. आपण संकटांचा सामना केला हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही गोष्टी त्याच्या मनाविरुद्ध घडतात. त्या गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे करण्यासाठी त्याला कष्ट घ्यावे लागतात. आपण आपल्या कष्टाकडे लक्ष द्यायला हवे, कारण कष्टातून प्रत्येक गोष्ट मिळते. प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या मनाप्रमाणे करता येतं. आपण खूप वेळा घाबरून जातो की आयुष्यात काहीच आपल्या मनाप्रमाणे होत नाही. त्यावेळेला जास्त न घाबरता किंवा व्यर्थ चिंता न करता श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण घेणे हे आपल्यासाठी फायद्याचे ठरू शकते. शेवटी विषय हा आपलाच असतो. आपल्याला काय करायचं आहे हे खूप महत्त्वाचं असतं. आपण कसे करतो हे गोष्टी ठरवाव्या लागतात. आपण बऱ्याचदा संकटामध्ये अडकून बसतो, पण त्या संकटांचा सामना करणं आपल्याला गरजेचं आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतं. फक्त श्रद्धेने काम करणं गरजेचं आहे. आपली श्रद्धा जर योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाला सुद्धा देवत्व येतं. त्यामुळे श्रद्धा आणि विश्वास योग्य ठिकाणी ठेवा. हे बघा, संकटांचा सामना करणारा व्यक्ती आयुष्यात भरपूर यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे संकटांचा सामना करा. तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात यश मिळवायचं असेल ना तर चिंता किंवा काळजी न करता मेहनत करणं गरजेचं आहे. शेवटी विषय ह्या आपल्या मेहनतीचा असतो. आपली मेहनत हे कोणत्या दिशेला आहे, आपले प्रयत्न हे कसे आहेत, या आणि अजून अशाच बऱ्याच गोष्टी आपल्याला नक्की मदत करतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला संकटातून सामना करून निघायचं असेल पुढे तर मेहनत करणं गरजेचं असतं. ज्या गोष्टीबद्दल आपण काम करतो ना ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करण्यासाठी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा, कारण स्वामी आपली साथ 100% आणि कायम देत असतात. ही गोष्ट विसरू नका की स्वामींनी आपली साथ आजपर्यंत सोडलेली नाही आणि यानंतर सुद्धा स्वामी आपली साथ सोडणार नाही. आपण त्यांच्यावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवणं मात्र गरजेचं आहे. शेवटी विषय हा श्रद्धेचा आणि विश्वासाचा आहे. त्यामुळे आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे स्वामी स्वतः करू लागतील.